कामशिवं पुरुषाणं अश्वपूर्वानतमध्यां तर हे आहेत कोपरगाव मधील सर्वात जागृत देवस्थान कालभैरवनाथ मंदिर। तर कालभैरवनाथांविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत या मंदिराचे पुजारी पांडे साहेब आणि आंबोरे काका आहेत, ते त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती व त्यांचा अनुभव शेअर करत आहेत। श्री कालभैरवनाथ मंदिर हे साधारण पेशवेकालीन मंदिर आहे। हे कोपरगावातील एक जागृत देवस्थान आहे। अनेक लोकांना या देवतेचा अनुभव पण आहे। मनुष्य जीवनामध्ये अनेक अडीअडचणी येतात, हे अडीअडचणी निवारण्याचं काम कालभैरवनाथांच्या दरबारी होतं। कालभैरवनाथ हे रुद्र अवतार आहे। शंकरांच्या 5व्या अवतारामध्ये त्यांचा अवतार मानला जातो। विभसना केली होती शंकरांची, भगवान शंकरांची, तर त्यांच्या चौथ्या मस्तकाचा शीर्ष डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने करण्यात आलं, तर अशी त्यांची उत्पत्ती झालेली आहे। हे अतिशय रुद्र आहे आणि तेवढंच ताबडतोब प्रसन्न होणारं दैवत आहे। मनुष्य जीवनामध्ये अनेक अडीअडचणी आल्यानंतर कालभैरवनाथांना शरण गेल्यानंतर मार्ग मोकळे होतात। तुम्हाला लग्न होत नसेल किंवा पुत्रप्राप्ती होत नसेल किंवा दुसऱ्या काही समस्यांनी ग्रासल्या असेल, घरगुती अडचणी असतील, त्या सगळ्याचं निवारणाचं काम कालभैरवनाथांच्या दरबारात होतं। कालभैरवनाथांच्या इथं रोज सकाळी 8:30 आणि संध्याकाळी 7:30 रोज आरती होती। या ठिकाणी कालभैरव जयंती उत्सव हा गेल्या 40 वर्षापासून होतोय मोठ्या उत्साहात। आणि धन्यवाद। जय शिवशंकर। तर आपण आज आलेलो आहोत कालभैरवनाथ मंदिरमध्ये। तर याविषयी आपण अधिक जी माहिती होती ती, तर या मंदिराचे पुजारी असतील पांडे सर किंवा आंबोरे काका, त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती जी ती जाणून घेतलेली आहे। तरी पण या मंदिराचा आपण अधिक माहिती बघणार आहोत। तर ही आहे कालभैरवनाथांची मूर्ती आहे आणि ही आहे माता जोगेश्वरींची मूर्ती। तर शंकरांच्या 19 अवतारांपैकी सर्वात श्रेष्ठ मानला जाणारा अवतार म्हणजे कालभैरवनाथ आहे। त्यांचा एक 5वा अवतार होता। आणि त्याचप्रमाणे इथे स्वामी समर्थ महाराजांचा पण एक फोटो लावलेला आहे। कारण कालभैरवनाथ आणि स्वामी समर्थ म्हणजे जे स्वामी समर्थ केंद्रामध्ये ज्या समस्या सोडवण्याचं काम केलं जातं, तेच समस्या सोडवण्याचं काम जे आहे ते कालभैरवनाथ मंदिरामध्ये केलं जातं। आणि कालभैरवनाथांचा जो 5वा अवतार आहे तो न्यायकारी आणि अधर्माचा विनाश करण्यासाठी हा अवतार उदयास आलेला होता। त्यानंतर हा अवतार आणखी संतांची रक्षा आहे ती करण्यासाठी पण हा अवतार उदयास आलेला होता। याचा आणखी आपल्याला जे उल्लेख आहे स्कंद पुराण, शिवपुराण आणि काशीखंड यामध्ये पण त्याचा अधिक आपल्याला विश्लेषण आहे ते पूर्णपणे बघायला मिळते। त्यानंतर या मंदिरामध्ये नित्य नियमाप्रमाणे डेलीची आरती पण केल्या जाते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मंदिराचे जे पुजारी आहेत पांडे गुरुजी, हे स्वतःच्या सोयीच्छेनुसार या मंदिराची सेवा करतात। ते कुठलाही पगार यामध्ये घेत नाही। आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालभैरवनाथ तरुण मंडळाचे जे सर्व तरुण आहेत, हे येथे सर्व काही जयंती वगैरे काही साजरी करण्यासाठी स्वखर्चाने ते पूर्णपणे मंदिराची देखभाल करतात। आणि आणखी आपण इथे पण बघू शकताय, इथे एकदम छान प्रकारे धार्मिक ग्रंथालय पण आहे। आणि या ग्रंथालयामध्ये सर्व जे पुराण वगैरे आहेत त्यांची सर्वपणे इथे पुस्तकं दिलेली आहेत। त्यानंतर आपण इथे पण बघू शकताय ज्ञानेश्वर महाराज, त्यानंतर रामदासी महाराज यांचं पण एक भव्य दिव्य मंदिर जे आहे ते आंबोरे काकांनी त्यांच्या स्वखर्चाने बनवलेलं आहे। पुढे पण आपण बघू शकताय आई रेणुका माता, महालक्ष्मी माता, तुळजाभवानी माता, सप्तशृंगी माता या सर्वच इथे देवी देवतांचे पण फोटो पूर्णपणे यामध्ये आपल्याला इथे बघायला मिळतात। आणि अशा सर्व काही देवी देवतांचा जो इतिहास आहे तो जाणून घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।